नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत जगाच्या पाठीवर. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. भारतात कोरोना विषाणूच्या लाटेत रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पायाभूत सुविधा कोसळण्याच्या मार्गावर असल्याचं नवी दिल्लीतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यांनी पश्चिम आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. देशात बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजन पुरवठ्याचा अभाव आहे आणि या परिस्थितीला मोठी आपत्ती असं संबोधण्यात आलं आहे. भारतामध्ये झालेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या उद्रेकामुळे अमेरिकेनं मंगळवारपासून भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. हवाई प्रवासी निर्बंध सुरू होण्यापूर्वी नवी दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या शेवटच्या विमानानं सोमवारी सकाळी अमेरिकेच्या एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग केलं, तर त्याआधी काही भारतीय मायदेशीही परतले. या उन्हाळ्याच्या शेवटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका एका वेगळ्या स्थितीत असेल असं वक्तव्य अध्यक्ष जो बायडन यांनी केलंय. मात्र नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी कधी तयार होईल याबाबत खात्री नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. बायडन यांनी म्हटलं आहे की त्यांचं प्रशासन लस उत्पादनास चालना देतंय आणि शक्य तितक्यांना लसीकरण केलं जातंय हे सांगताना सर्वांनी लस घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सलग दुसऱ्या वर्षी जर्मनीत ऑक्टोबर फेस्ट रद्द करण्यात आलेला आहे. यामध्ये दरवर्षी जगभरातील पर्यटक येत असतात, परंतु जागतिक महामारीमुळे खबरदारी म्हणून यंदाही हा उत्सव रद्द करण्यात आलाय. तर बेव्हरियन गव्हर्नर मार्क्स सोडर यांनी हा फेस्ट रद्द करत असल्याची घोषणा करत असतानाच ऑक्टोबर फेस्ट पुन्हा तितक्याच जोमानं आयोजित करण्यात येईल असं वचन दिलंय. WHOच्या सर्वोच्च शास्त्रज्ञांनी सोमवारी सांगितल्याप्रमाणे जगभरात साधारण 50% लोक लसीकरणाच्या पातळीपर्यंत पोहोचलेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट दिसून येते. भारतात मात्र हे बदल दिसण्यास थोडा वेळ लागेल असं देखील WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय. लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं भारतानं चांगली कामगिरी केली आहे. निश्चितच आता पुरवठा मर्यादित आहे असंही त्या पत्रकारांना म्हणाल्या. लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात या दाव्याची शहानिशा करण्यासाठी सोमवारी डेन्मार्कमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची लस देणं तात्पुरतं बंद करण्यात आलंय. सर्व लसींबाबत अत्यंत सावधगिरी बाळगणाऱ्या डेन्मार्कनं याच कारणामुळे ॲस्ट्राझेनेकाच्या लसीवर देखील बंदी आणलेली आहे. त्यामुळे इतर लसींच्या मदतीने या 2 लसींशिवाय राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय डेन्मार्कने घेतलाय. ग्रीसमध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित निर्बंध कमी करण्यास सुरुवात झाली आहे. ग्रीसमध्ये जवळपास 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये सिट डाऊन सेवा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. उन्हाळ्यातील महत्त्वपूर्ण पर्यटन उद्योग सुरू करण्याचा सरकारचा उद्देश आहे. मध्यवर्ती अथेन्सच्या मोनास्टिर्की भागातील अनेक रेस्टॉरंट्स उघडण्यात आली आहेत आणि लोक देखील चांगल्या हवामानाचा फायदा घेत बाहेर जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेत फायझरच्या कोविड-19 लसीची पहिली खेप रविवारी रात्री उशिरा पोहोचली. जोहान्सबर्गच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर फायझर लसीचे 3,25,000 पेक्षा अधिक डोस प्राप्त झालेत. जून महिन्याच्या अखेरपर्यंत देशात 4.5 दशलक्ष नागरिकांचं 2ही डोससहित लसीकरण होईल अशी अपेक्षा आहे. रक्ताच्या गाठी होण्याच्या काही तुरळक केसेसनंतर स्थगित केलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस देण्यास दक्षिण आफ्रिकेनं 28 एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे बऱ्याच काळापासून बंद असलेली व्हॅटिकन संग्रहालय सोमवारपासून पुन्हा उघडण्यात आली आहे. सिस्टीन चॅपलमधील मायकल एंजेलो ही प्रसिद्ध कलाकृती पाहण्याची पुन्हा एकदा संधी जी आहे ती नागरिकांना मिळत आहे. परदेशातील लोक तसंच इटालियन नागरिक देखील मर्यादित संख्येच्या परवानगीनं का होईना पण संग्रहालयाला भेट देण्यास उत्सुक आहेत. संग्रहालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाची सुरक्षा तपासणी जी आहे ती केली जाते. युरोपियन युनियनच्या कार्यकारी शाखेनं लसीकरण मोहिमेचा वेग वाढत असल्यानं 27 सदस्यांच्या गटातील प्रवासावरील निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव सोमवारी दिलाय. कमी संसर्ग दर असणाऱ्या काही मोजक्या देशांशिवाय युरोपियन युनियनमध्ये प्रवास करण्यास मर्यादा आहेत. युरोपियन युनियन अधिकाऱ्यांना विश्वास आहे की लसीकरण मोहीम लवकरच प्राणघातक विषाणूविरुद्ध लढ्यामध्ये गेम चेंजर ठरेल.
पेरू देशात ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी रेमोन कास्टिला हॉस्पिटल बाहेर आंदोलन केली। ऑक्सिजन औषधांचा अपुरा पुरवठा याचा निषेध करण्यात आलेला आहे। सोबतच कामाच्या ठिकाणी चांगल्या सेवा देण्याची मागणी देखील या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे। पेरूच्या सामाजिक सुरक्षेचे प्रमुख फियोरेलो मोलिनेली यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या कर्मचाऱ्यांनी केली आहे। 27 मे रोजी देखील देशभरात असेच मोर्चे काढण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे। न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई हॉस्पिटलने भारताच्या मदतीसाठी 25 व्हेंटिलेटर 100 स्लीप ॲम्पनिया मशीन्स भारताकडे पाठवलेल्या आहेत। ही सामुग्री भारतातल्या बंगळुरू, दिल्ली, कानपूर, कोलकाता, मुंबईतल्या विविध हॉस्पिटलमध्ये वितरित केली जाणार आहे। गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये अशीच परिस्थिती आम्ही पाहिली आहे आणि त्यामुळे ही मदत पाठवत असल्याचं डॉक्टर ॲश तिवारी यांनी सांगितलंय। गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर उपलब्ध नसतील तर स्लीप ॲम्पनिया मशीन्सद्वारे या मशीन्स ज्या आहेत त्या या ठिकाणी आता पाठवण्यात येणार आहेत। माजी EU ब्रेक्झिट समन्वयकांनी लसीकरणाच्या मुद्द्यावर ब्रिटनचं कौतुक केलंय। ब्रिटनने स्वतः लसीकरणावर मार्ग शोधल्याबद्दल त्यांनी कौतुक केलेलं आहे। फ्रेंच लस उपलब्ध न झाल्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्यास भाग पडत होतं आणि या संकटाचा मुकाबला कसा करायचा याचं कोणतंही उत्तर नव्हतं। युरोपची स्वायत्ता आणि औद्योगिक स्वातंत्र्यासाठी बार्नियर यांनी भविष्यात आरोग्य, जैवतंत्रज्ञान, संरक्षण उद्योग आणि डिजिटल या क्षेत्रांवरती भर दिला पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे। चिली देशात नागरिकांनी निवृत्ती वेतन घेण्यासाठी रांगा लावल्याचं बघायला मिळालं। कोरोनाने ओढवलेल्या आर्थिक संकटात त्यांना या वेतनाची मदत होतीये। पेन्शन फंड ॲडमिनिस्ट्रेशनच्या कार्यालयाबाहेर मोठ्या या रांगा लागल्या होत्या। चिलीमध्ये आतापर्यंत 3 वेळा असं वेतन देण्यात आलंय। कोरोना संक्रमण नियंत्रणात येत असल्यामुळे न्यूयॉर्कची सबवे सेवा 17 मे पासून 24 तास सुरू करणार असल्याची घोषणा गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी केली आहे। तसंच 19 मे पासून न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकटमधील रेस्टॉरंट, कार्यालय, सलून, जिम देखील खुले केले जाणार आहेत। लसीकरण न झालेल्या नागरिकांना 6 फुटांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं मात्र पालन करावं लागणार आहे। जर्मनीत सर्वाधिक संक्रमण असलेल्या भागात कलोन शहरातून मोबाईल वॅक्सिनेशन युनिट पाठवण्यात येते। मोबाईल वॅक्सिनेशन टीम्स बसमधून लसीकरणासाठी विविध भागात जाऊ शकणार आहेत। मॉडर्ना लसीचे 300 डोस उपलब्ध झाल्यानं लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। कोस्टारिकाची राजधानी सॅन होजे मधले एक धर्मगुरू सध्या चर्चेचा विषय ठरले। कोरोना संक्रमण काळात सुरक्षित रहा, काळजी घ्या हा संदेश चर्चमध्ये येणाऱ्या नागरिकांना देण्यासाठी त्यांनी युक्ती शोधून काढली आहे। धर्मगुरू यांनी एका गाजलेल्या गाण्याच्या सादरीकरणाद्वारे नियमांचं पालन करण्याची आठवण करून दिली आहे। कोरोनाच्या सावटाखाली ही दुसरी उन्हाळी सुट्टी आहे, तरीही स्पेनमधील बेटांवरती असलेले हॉलिडे रिसॉर्ट आता पर्यटकांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे। ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी आहे अशा ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांना आता आयसोलेशनची गरज नसेल। अशा आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून आलेल्यांसाठी ब्रिटन खास योजना करत आहे। 17 मे पासून काही प्रमाणात तरी पर्यटन सुरू होईल अशी अपेक्षा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे। ब्रिटनहून येणाऱ्या पर्यटकांना लवकरात लवकर परवानगी दिली तरच पर्यटन व्यवसाय तग धरू शकेल असं स्पेनमधील व्यावसायिकांचं म्हणणं आहे। जगभरातील मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील देशांसाठी 2022च्या अखेरपर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेअंतर्गत 500 कोटींच्या लसीचे डोस दिले जाणार आहे। सोमवारी याबद्दलची घोषणा जिनेव्हामध्ये करण्यात आली। नुकतीच मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आणि त्यामुळे आता संयुक्त राष्ट्रांच्या कोवॅक्स मोहिमेला वेग येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तर अनेक तज्ज्ञांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। अमेरिकेत निर्वासितांची संख्या 62,500 पर्यंत वाढवल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली। माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही आकडेवारी फक्त 15,000 इतकी सीमित ठेवली होती। निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संस्था बायडन यांच्या या घोषणेची वाट बघत होत्या। 12 फेब्रुवारीला काँग्रेससमोर राष्ट्राध्यक्षांच्या वतीनं प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि ही संख्या वाढवणं माणुसकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं। त्यासाठीची सर्व माहिती आपल्याला मिळाली होती असं बायडन यांनी म्हटलंय। कोलंबियात अध्यक्ष इव्हान ड्यूक यांच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात सलग 6व्या दिवशी निदर्शनं करण्यात आली। यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ट्रकच्या सहाय्याने रस्ते अडवले।
टॅक्स सुधारणा प्रस्तावावरून देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे कोलंबियाच्या अर्थमंत्र्यांनी सोमवारी राजीनामा दिला। या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 17 बळीही गेलेत। अध्यक्ष ड्यूक यांनी टॅक्स धोरण मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर एका दिवसांनी अर्थमंत्र्यांनी आपला राजीनामा दिला। या नव्या धोरणानुसार गॅस लाईनवरती 19% सेल्स टॅक्स लावण्यात आला होता। तसंच सर्वसामान्य लोकांसाठी इन्कम टॅक्स प्रति महिना $700 इतका वाढवण्यात आला होता। याला नागरिकांचा तीव्र विरोध होता। जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये अव्वल नाव जे आहे ते मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांचं आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स। तर सध्या हे जोडपं चर्चेत आलेलं आहे कारण त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय। लग्नाच्या तब्बल 27 वर्षांनी या दोघांनी विभक्त होण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे सगळेजण आश्चर्य व्यक्त करत आहेत। याची घोषणा दोघांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट काढून केली। या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आम्ही आमचं लग्न संपवून विभक्त होण्याचा निर्णय घेतोय। प्युर्टो रिकनचा बॉक्सर फेलिक्स वर्डेजो याला त्याच्या गर्भवती प्रेयसीचा खून केल्याच्या गुन्ह्याखाली अजामीनपात्र अटक करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिलेत। या 27 वर्षीय प्रेयसीचं अपहरण करणं आणि त्यानंतर तिला ठार मारणं असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेत। सुनावणी दरम्यान फेलिक्सनं कोणताही युक्तिवाद केलेला नाहीये। अमेरिकेतील एका स्थानिक कसिनो रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला। या गोळीबाराचं कारण आता कोर्टातील सुनावणीमध्ये पुढे आलंय। गोळीबार करणारी व्यक्ती त्याच ठिकाणी काम करत होती पण त्याला काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आलं होतं। ब्रूस पोफल याला पोलिसांनी ठार केलं। इराकमधील नुकत्याच झालेल्या रॉकेट हल्ल्यावरून अमेरिकन मोहीम धोक्यात असल्याचं चित्र दिसून येत आहे आणि त्या संदर्भातली तशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी दिली आहे। अमेरिकेचा ताबा असलेल्या 4 इराकी लष्करी तळांवरती कात्युषा रॉकेटनं हल्ला करण्यात आला। यामध्ये जीवितहानी झालेली नाही अशी माहिती इराकच्या लष्कराच्या वतीनं देण्यात आली आहे। हे रॉकेट नेमकं कुणी डागलं याची चौकशी सुरू आहे। अमेरिका आणि इराकमध्ये सैन्य मागे घेण्यावरून चर्चा सुरू आहे। अशा वेळेस हा हल्ला झालाय। अजूनपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतलेली नाहीये। लिबियामध्ये असलेल्या तुर्कस्तानच्या सैन्याचं तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेवलूट कावुसोग्लू यांनी समर्थन केलं। लिबियात असलेले परदेशी सैन्य मागे घेण्याचं आवाहन लिबियाचे ज्येष्ठ नेते नाजला अल मानकुश यांनी एका पत्रकार परिषदेत केलंय। इराकनं संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाची अंमलबजावणी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। मात्र लिबियात असलेलं तुर्की सैन्य हा प्रशिक्षणाचा भाग आहे असं तुर्कस्तानचं म्हणणं आहे। सॅमंथा पॉवर यांनी जो बायडन यांच्या US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या प्रशासक म्हणून शपथ घेतली। उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांना ही शपथ दिली आहे। यावेळी पॉवर यांचे कुटुंबीय उपस्थित होते। जगातील सर्वात कठीण समस्यांना तोंड देणं हेच या विभागाचं मुख्य काम आहे आणि सध्या कोविड हे सगळ्या जगासमोरचं मोठं आव्हान आहे आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या आर्थिक सत्तांना देखील त्याचा फटका बसलाय असं पॉवर यांनी म्हटलं आहे। अमेरिकेचे राष्ट्रीय एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून माजी सिनेटर बिल नेल्सन यांनी शपथ घेतली। उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांना शपथ दिली। हा अमेरिकेच्या अंतराळ विश्वातील नवा दिवस असल्याची प्रतिक्रिया यावेळेस त्यांनी व्यक्त केली। नेल्सन हे नासाचे 14वे प्रशासक असतील। ते ओक्लाहोमा इथल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी आहेत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। सुरुवातीला अमेरिकेतून बातमी आहे। अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये 21 एप्रिलला अँड्र्यू ब्राउन या कृष्णवर्णीय व्यक्तीचा शहराच्या मुख्य पोलीस अधिकाऱ्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता। तर ब्राउनच्या दफनविधी दरम्यान त्याला न्याय मिळवून देण्याचा निर्धार ब्राउनच्या वकिलांनी आणि नातेवाईकांनी केलाय। 21 एप्रिलला 42 वर्षीय ब्राउनची काउंटी शेरिफ यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या बाबतीत झडती घेतली होती आणि त्या दरम्यान ब्राउनवर गोळी झाडण्यात आली होती ज्यामध्ये त्याचा नंतर मृत्यू झाला होता। या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता आणि अनेक निषेध मोर्चेही काढण्यात आले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी यांनी सोमवारी व्हर्जिनियाची किनारी भागाला भेट दिलेली आहे। व्हर्जिनियाच्या किनारी भागाला दोघांनी भेट दिली। बायडन प्रशासनाच्या शिक्षण आणि लहान मुलांच्या योजनांसंबंधी ही भेट होती। गेल्याच आठवड्यात बायडन प्रशासनानं या योजनांची घोषणा केली होती। सोमवारी सकाळी एका प्राथमिक शाळेला भेट देऊन बायडन यांनी टाईट वॉटर कम्युनिटी कॉलेजलाही भेट दिली। शिक्षणासाठी निधी देणं हे बायडन कुटुंबासाठी महत्त्वाची गोष्ट आहे कारण फर्स्ट लेडी या अलेक्झांड्रिया स्थित नॉर्थ व्हर्जिनियातील एका कम्युनिटी कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत।
उत्तर आयर्लंडमधील राष्ट्रवादी आणि संघटनावादींच्या दरम्यान झालेल्या सत्ता वाटप करारासंदर्भात अमेरिकेची भूमिका स्पष्ट असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलंय। युनायटेड किंगडमचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ब्लिंकन यांनी गुड फ्रायडे करारासंदर्भात अमेरिका या मुद्द्यावर ठाम असून या ऐतिहासिक यशानंतर या भागांमध्ये शांतता नांदावी यासाठी कटिबद्ध असल्याचंही म्हटलंय। अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य आता माघारी परतत असून अफगाणिस्तानमधील स्थितीवर अमेरिकेचं लक्ष असल्याचं ब्लिंकन यांनी म्हटलंय। तर राब यांनी देखील अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी शांतता प्रक्रिया राबवल्यानंतर तिथली परिस्थिती शांततापूर्ण ठेवण्यासाठी यूके सरकार प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि पोलंड, लॅटव्हिया, लिथुआनिया आणि एस्टोनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सोमवारी पोलंडच्या आणि लिथुआनियाच्या संयुक्त घटनेच्या 230व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या समारंभात भाग घेतला। यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाबाबत चर्चा झाली। जर्मन एनजीओद्वारे चालवलेले जहाज सध्या इटालियन बंदराकडे जाते आणि शेकडो स्थलांतरित नागरिक यातून प्रवास करतायत। सी वॉच या बचाव जहाजाला इटालियन अधिकाऱ्यांनी सिसिलीतील त्रेपनी बंदराची नेमणूक केली असून ते भूमध्य सागरात 455 स्थलांतरितांना घेऊन जाते। सी वॉच या जहाजावर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे। सोमवारी वायव्य सिरियाच्या वायव्येला झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झाल्याचं कळतंय। युद्धग्रस्त देशातील शेवटचा प्रमुख बंडखोरांचा गड असलेल्या इडली प्रांतातील फोवा गावाजवळील सशस्त्र ड्रोननं उड्डाण केल्यामुळे हा स्फोट झाल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। जॅकीस डी अंबोइस जे मॅनहॅटन परिसरात लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी न्यूयॉर्क सिटी बॅलेट इथे अनेक नवोदित कलाकारांना घडवलं आणि तेही विनामूल्य। 4 दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी खर्च केला। असंख्य तरुणांना त्यांनी नृत्याचे धडे दिले। अनेक कलाकार घडवणाऱ्या अशा या महान कलाकाराचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं। पीबीएस किड्स नवीन फ्रेड रॉजर टीव्ही शो मधील पत्रांमधून प्रेरणा घेऊन डॉंकी होडी नावाची नवी मालिका बनवत आहे। या मालिकेचा प्रत्येक भाग हा आनंद देणारा असल्याचं ॲडमनं म्हटलंय। ॲडम हा कार्यक्रमाचा सहनिर्माता आहे। 3 ते 5 या वयोगटातील मुलांसाठी ही मालिका सोमवारपासून या मालिकेचं प्रसारण होण्यास सुरुवात झाली आहे। Let it out with a sigh. It'll make your day less crummy. Down, we have to decide who bounces first on the bouncerino. आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पण आठवण जाता जाता एक महत्त्वाची आणि ती म्हणजे मास्क लावा आणि सुरक्षित रहा। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।